धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि भूम परिसरात उष्णता खूप वाढल्या कारणानं, उन्हाचं प्रमाण खूप वाढल्या कारणानं जनावरांना हिरवा चारा उपलब्ध होत नाही. तसंच पाण्याचंही प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामुळं दुधाच्या उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. तसंच जनावर हे उष्णता असल्या कारणानं जे पाणी आहे ते जास्त पिल्या कारणानं दुधामध्ये जे प्रोटीन आणि फॅट आहे त्याचं पण प्रमाण कमी झालेलं आहे. पर्यायानं खाऊ उत्पादन करताना दूध 300 ते 400 मिली जास्त लागतं. तसंच या ठिकाणी 15 ते 20% दुधामध्ये घट झाली. त्यामुळं दूध उत्पादकाचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न घटलेलं आहे आणि पर्यायानं खवा आणि पेढ्याचं पण उत्पन्न घटलेलं आहे. याच कालावधीमध्ये लग्नसराई यात्रा असल्या कारणानं खव्याची आणि पेढ्याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु या ठिकाणी उत्पादन घटलं आणि मागणी जास्त असल्या कारणानं खवा आणि पेढ्याचे भाव पण खूप मोठ्या प्रमाणात दरवर्षी वाढतात. यावर्षीही वाढलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.